माहिती होतं जरा नीट कर शूट. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आणि आजचा व्लॉग आपला दुपारपासून चालू होतोय कारण की आज सकाळी भूषणगडावरती राज्याभिषेक सोहळा होता. तर आम्ही तोच बघायला आता जाणार आहे कारण की सकाळी आम्हाला काही रिझनमुळे जायला नाही भेटलं. सो आता आम्ही चाललोय. सो पटकन रेडी होते आणि मग भेटूयात. सो काय आम्ही आता चाललो आहे गाडीने. नाही आली रे जे की माझे ड्रायव्हर घेऊन जाणार आहेत. एक बॉडीगार्ड आणि एक ड्रायव्हर आहे. पैसे नाही, पगार दिला नाही 4 महिन्याचा पगार नाही. मग आम्ही घेऊन ते काय अरे ते नाही का, काय म्हणतात, खत में लिख के रखना. खाते खाते मी बोल खाते में लिख के रखना. एवढं खाता नाही आमच्याकडे. नाही जमते. अजून 5 महिने पगार देणार नाही. का बरं? मेरी मर्जी, मेरा ड्रायव्हर है पर मेरी मर्जी. इथं नाही, थोडंसं बाहेर गेलो. चला पारुसा जाऊन माघारी आलो. टेन्शन नाही. पचका झाला काही लोकांचा. आता काहीच फायनली आम्ही भूषणगडवरती पोहोचलोय. सिंहगडच बोलणार आणि आपण ते 4 वाजले. मेंटल हेल्थ चांगली नव्हती म्हणून बाहेर फिरायला आली होती. बाहेरून कळलं फिजिकल हेल्थ पण चांगली नाही. एकदम बरोबर. म्हणजे सांगायचं विसरली, तुझ्या एवढं डोकंच नाही. हाय ना, हे काय बुद्धी नाही त्यात. हाय. नसतंच पोकळ आहे. पकडला. नको अरे जाऊया. नको, भूषणगडला आलोय ना, तीच भीती वाटते. डोंट वरी, मी तुला काहीच नाही करणार. कळलं? तुला नाही तर तुझ्या मित्राला टाकून देऊ. भाई बस. बघ ना काय का. अरे अरे चढलो आधी, चल ना रे. जायचं नाही का घरी? उशीर होईल. अरे नाही, अजून वर जायचंय तुम्हाला. अरे एवढाच गड आहे. एवढाच गड आहे, पुढे नाहीये काय? नाही, अभिदादानी ना हुडी आणि हेडफोन घालून यायला पाहिजे होता. गाईज माझी टरकली. अजून फाटली. अर्धा पण नसेल चढलो आम्ही, तोपर्यंत आमची हालत पतली झाली. लय छोटा आहे गड तरी. हा छोटा म्हणजे इथून आता वरती गेलं की पोचताच आलो. पण रायगड, राजगड, तोरणा, पण एवढंसं चढून पण हालत खराब झाली. व्ह्यू बघा तुम्ही. असं वाटतंय की पाऊस येणार आहे. आभाळ भरून आले कारण पण आम्ही अर्ध्या रस्त्यात आलो तेव्हा पाऊस पडत होता. फक्त आमच्या गावात नव्हता पडत. आणि आमच्यासोबत एक साथीदार होता ना, जो व्हाईट शर्ट घालून आलेला, तो गायब झाला, आम्हाला सोडून गेला. पळून गेलाय. त्याला लोहगड आहे वाटतं. तो मला घाबरून पळून गेलाय. तर बघा गाईज किती दरार आहे माझा, की लोक मला बघून पळून जातात. आणि हा पण माझ्याशी एवढ्या लांब जाऊन उभा राहिलाय. थांबलंच पाहिजे ना. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही चढायचं काम करा, मी तुम्हाला उतरवायचं काम करते. कुठे मी एवढं काय बोलली का? तसं बोलली उतर. तेच तर, फक्त एवढंच बोलली की मी उतरवायचं काम करते, तुम्ही आता चढायचं काम करा.
किती घाबरतात यार लोक मला. तर काही आम्हाला आता त्या साथीदारला शोधायचंय. कुठे माहित नाही, कुठे लपून बसलाय. हा बघा इथं बसलाय तो लपून, चोर इथं बसलाय. आणि आम्ही याला इथे झाडीत शोधत होतो. हे बघा कुठे बसलाय तो. झाडीत लपणार आहे का? मला वाटलं तो झाडीत लपलाय म्हणून म्हंटल मी. ए रुक, भाग मत. अभि दादा फक्त एकच. तो बघा कसा पळतोय. तुला नाही ढकलणार यार तो. मित्र बघायचं का? असा असावा मित्र. अंतर ठेवून जाणार. पळून जाणार आहे का? पळून नाही, अंतर ठेवणार. म्हणजे तो तुला काम करते. ठीक आहे. किती जाय रे तुम्ही? बघ 5वीची पोरं काम करते. तू मोकळी चालले. मला बोलतोय तू? बघ कोणाला? मला वाटलं त्याला बोलतोय. त्याला तर बोलतेच मी. तुम्ही काय नुसतं अरे मी बोलते डोंट वरी यार, मी सिया गोयल नाही. नुसतं फिरायची काम करताय. फिरायला सो गाईस थोड्या वेळाने भेटूया पुढे जाऊन. आता अरे इथेपर्यंत आलंय सगळं. अरे मस्त आहे. गाईज आम्ही पूर्ण प्रोग्राम संपल्यावर आलोय. आम्हाला मेन म्हणजे पाहिजे होतं जेवण. आमचं जेवण आम्ही जिथे तिथे जेवायला जातोय. पण जेवण संपलं. आम्ही आता 4 वाजलेत आणि गडावर कोणच नाहीये. पूर्ण प्रोग्राम एंड झालाय. फक्त जेवण पाहिजे. बस नाही तिथं जेवण पाहिजे. बस यार बस. फुकटचं जेवण पाहिजे. सगळा गुलाल. तुम्ही बोलवा. बघा. तिथे येऊ. जेवणाची तयारी ठेवा. आम्ही येऊ. बस झालं. पूर्ण सजवलेलं पूर्ण. आम्ही गडाच्या एकदम टॉपला पोचलो. टॉपचा विषय इथे तुम्हाला दिसत असेल. हरनाई देवीचा मंदिर आहे, तिथे आम्ही आता पोचलोय. प्रोग्राम झालेला आहे. फक्त आपण साफसफाई करायला आलोय. मला तर तेच वाटतंय. लोक जेवण बिवण करून घरी गेलेत आणि जेवण नाही भेटलंय. अरे बस हर जिथे जो व्हिडिओ काढला ना त्यात जेवण नाही भेटलंय. जेवण नाही भेटलं. जेवण पाहिजे ना बाबा. मी फक्त एकाच गोष्टीसाठी येतो, जेवण. हा अजून जेवण बस. गप बस. आम्ही आता इथे साफसफाई करणार आहे. पोहोचेल. आम्ही आता इथे साफसफाई करणार आहे. तर काहीच हा मंदिर पण पूर्ण सजवलं आहे. भारी येईल म्हणून बोलते इथून एक फोटो काढ. अरे खरंच व्ह्यू भारी आहे. एकच फोटो काढ फक्त. आता 17 करोड देऊन ऍडव्हान्स मध्ये बुक केला पाहिजे. ओ भाई ती केवढीशी पोर आहेत बघ कुठं चढलेत या. गाईज बघा एवढा भारी व्ह्यू आहे आणि मी ह्याला बोलली की एक फोटो काढ. तर काय होणार आहे का एका फोटोनी? तो बोलते की मला जिया गोल बोलते. बावट. हो गाईस तुम्ही पण एकदा भूषणगडवरती नक्की या.
आणि विजिट करा भूषणगड. खूप छान आहे, छोटासा आहे बट खूप छान आहे. साफसफाई करा आणि जावा. जेवलेल्या लोकांची फक्त जेवण ए असेल तर मला माझ्या ऑडियन्सला काय हे सांगतोस का? जेवण असेल तर फक्त काहीच मला व्ह्यू जेवण असेल तर माझा हात दुखतोय आता. तोफ बुरुज. तोफ कुठे आहे? नाहीये यार मला ते. हा ते छोटंवालं आहे ना. चालू केलं. तर गाईज मी तुम्हाला गडावरची एक माझी सगळ्यात आवडती गोष्ट दाखवते. छोटासा कॅमेरा. सगळ्यात जास्त गोष्ट आवडते ती ही. इथून ना खालचं सगळं दिसतं पण खालच्यानं वरचं दिसत नाही. बरोबर. तुम्ही बघा एकदा. मोबाईल मला खूप आवडते ही गोष्ट, प्रचंड आवडते. मी ज्या पण गडावरती जाईल मी हे पहिल्यांदा बघते. इकडे पण आहे. मज्जा येते. इकडे तर लय मोठं इथून बघा हे खूप मोठं आहे. आहे. हे तोफ लावायचं. लाईक इथून मावळे बघायचे. हे बाबा ते तोफच आहे. तोफ चालवायचे मग हे तिथे. छोटं. हा इथं 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 हा. ते वालं आहे. तिथून खालचं दिसतं की कोण वरती येतंय ते, बट खालच्या न वरचं दिसत नाही. किती भारी यार. महाराजांच्या काळाच्या गोष्टी खूप भारी आहेत सगळ्यात. किडा. तर गाईज ह्या किल्ल्याचं नुकसान थोडंफार झालेलं आहे. थोडंफार नाही, सगळंच नुकसान झालेलं आहे. हा थोडा भारी किल्ला होता. त्याची हालत खूप खराब आहे सध्या. तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि सोशल मीडियावर टाका. आणि काय लिटरली ते ट्रेकिंगला कोणीच येत नाही. जसं इतर किल्ल्यांवरती लोक जातात हा. ट्रेकिंगला वगैरे, व्हिडिओ वगैरे काढून टाकतात, बट तसं भूषणगडमध्ये कोणीच जास्त ट्रेकिंगला येत नाही. आम्ही जेव्हा पण आलोय पूर्ण किल्ला मोकळा असतो जेव्हा बघेल तेव्हा. हा, बाकीच्या किल्ल्यांवरती सगळे जातात ना, या किल्ल्यांवरती पण हा. यायला पाहिजे, आणि नाही तर हा कधी लुप्त होईल माहिती नाही पडणार. ऑडियन्स कुछ बोलना चाहोगे मेरे वीडियो में? नाही बोलायचं. बेइज्जती. लय बेइज्जती करतात यार. हा टाका व्हिडिओ. हा म्हणून तर काढलाय. बेइज्जती पण टाक तुझी. नालायक. कोणी इज्जत देत नाही विचारला, आणि चुकून इज्जत दिली तर लय बोलू नकोस. लवकर समजलं यार. नाही तसं नाही. तिकडून त्या दरवाज्यातून आलं ना की इकडून असं होतं, इकडे जाणं. हे नाही, हे पण नव्हतं. हे बघ ना, असं होऊन खालून तिथून असं फिरून वरती गेलेलं ते. हो पण आहे की तो रस्ता आहे ना, तो पण आहे ना वरती. पण हा इथं बघ ना, हे स्ट्रक्चर आहे असं आहे. हे बघ, हे दिसतंय पलीकडे, ते पण आहे. हो आहे की. इकडचं वेगळा हे होतं तिथं सदर. काहीच विजिट नक्की करा आमच्या भूषणगड. अरे पण मी सांगतोय काय, रोड रे इकडून होता समोर. तर काहीच आम्ही आता किल्ला फिरून आलोय आणि आता आम्ही चाललोय टेकडीवरती. इथेच साईडला आहे, त्या टेकडीवरती आम्ही जाणार होतो. काहीच बघा इथे किती रोड डेंजर आहे. मला घेऊन तर काय आम्ही आलोय टेकडीवरती. म्हणून एवढा टाइमपास करतोय वाटतं. तर गाईज इकडे ना सगळीकडे इथे सोडून चारी साईडला आमच्या पाऊस पडतोय. थांबा मी दाखवते. बघा ढग पूर्ण काळे झालेत. इथे पाऊस पडतोय, आमच्या चारी साईडला पाऊस पडतोय. बघा इथे पण पाऊस पडतोय, इथे पण पाऊस पडतोय. लिटरली सगळीकडे पाऊस पडतोय इथे सोडून. माझ्यावरती ढग बघा. माझी फुल टरकली, माहित नाही का, माझी फुल फाटून अशी हातात येणार आहे. आता पाऊस आल्यावर मी काय करणार आहे. इथे कुठे असं हे लाईक मी ना रेनकोट आणले ना छत्री आणले. पाऊस येणार आहे ह्याच्या हिशोबाने आम्ही आलोच नव्हतो.
माहिती आहे पाऊस आला तर आम्ही काय करणार आहे. नाही ते कुठे थांबायला जागा आहे. बघूयात पाऊस आल्यावरती बघू. जो किया जाएगा वो देखा जाएगा. जाऊन पावसात भिजून घरी जाऊन आजीचा ओरडा खाणार आहे ती वेगळी गोष्ट आहे. पण भाई साहब सगळीकडे पाऊस पडतोय ते पण लय जोराचा. ढग तर बघा किती काळे झालेत. माझी तर फुल टरकत चालली. सो कप्पर राहायला बरं आहे. जेवायला आलाय. हा जेवायला ना यार बसलोय कधी थांब. कॅमेरामॅन काय जेवायला देत नाही. पाहुणं यार जेवण नाही तर पाहुणं जेवला काय. नाही ना. तर गाईज आम्ही भूषणगडवरती आलो की इथे हे बघा ना इथे यायला कधी विसरत नाही. या टेकडीवरती तर आम्ही हर टाइमच येत राहतो हा ना. पाऊस बघ. चला आपण जाऊया तुला. पाऊस बघ. चेतन काय नाव होतं तुझं. केतन का चेतन अग्रवाल बनायला. गाईज मी एकदम टेकडीच्या कोण्यावरती आहे. हे बघा पाऊस तर बघा आणि ही बघा खाली. हा पाऊस बघा. पाऊसच पाऊस. हा इकडं पण पाऊस पडतोय. कसला डेंजर भावी ढग बघा. हा आपला भूषणगड आणि हा आपला पाऊस. पावसात भूषणगड. आणि इकडं परत पाऊस. इकडे वडूच. आणि आम्ही या पावसाची वाट बघतोय जो की आमच्या गावात पडतोय. हा पाऊस तर इकडे येणारच आहे आम्हाला मारायला. आम्ही लपणार कुठे माहित नाही. अरे आपल्याला जागाच नाहीये. चला हे इथं झाड पण नाही झाडाखाली लपायला. हे बघा आपली ब्लॉगर आम्ही जिला डोकं नाहीये बिना छत्रीची आली. मला थोडी माहित होतं पाऊस येणार आहे. मला थोडी सांगितलेलं मला. सांगितलेलं ना पावसाने मी येणारच म्हणून. आम्ही आता घरी गेलो ना की आम्ही जिथं राहतो ना तिथं पाऊसच पडणार नाही. सत्यानाश. किती मस्त दिसते हा पाऊस. लय जोरात हे दोघं जण लय घाबरलेत आणि आता हे पळून जाणार आहेत कारण की पाऊस खूप डेंजर येतो. इकडे बघा लय डेंजर पाऊस येणार आहे आणि हे दोघांची अशी फाटली आहे टरकले की आता हे दोघं पुढे पळतायत. एक तर आम्ही घरी जाऊन ओरडा खाणारे तिघ जण ते तर वेगळी गोष्ट आहे. आणि आता हवा पण सुटली जो की माझा आवाज पण येणार नाही आता. लेट्स गो. माझ्या आजीचा फोन आला. आजीचा फोन आहे ना. हॅलो हॅलो. अरे उतरतोय निघतोय. हा नाही आला इकडं पाऊस नाही. तिकडं पाऊस आहे जोरात आहे. ठीक आहे आलो आलो. बघा आजीचा बुलावा आलेला आहे. सीन कसा खतरनाक आहे ना रे अभि. ओ भाय किती त्याची इच्छा आहे आपण भिजूनच घरी जायचं. हे माझ्याकडे आयफोन आहे. त्याचा व्हिडिओ काढतो बघ. मागे सरक ना. पळ अभिदादा पळ. मम्मी मारेल तुला नाही तर. अरे पाऊस खूपच जवळ आलेला आहे. भागो. ए माझ्यासाठी थांबा. यार पाऊस खरंच जवळ आलाय. पळा. अरे पाय हात. चल भाई. अभि दादा खरंच पळाला. हे खरंच जोरात आले पाऊस.
तर काय आमच्या तर वाट लागले, आम्ही चाललो घरी. तर काय आम्ही आता नॉनस्टॉप खाली जाणार आहे. पाऊस खूप जोरात पाऊस आहे. खूप वरती जोरात आलेला आहे. आमचे फाटले पूर्ण. आला पाऊस यार. अय्यो, आला. आमच्या चारी साईडून पाऊस पडतोय. आणि इथं थांबायला पण जागा नाही. हा ना, अजून खाली जायचे. लेट्स गो. इथंच अडकून बसायचं. हे खरंच पाऊस आलाय. आम्ही दादा तयार आहे. पाऊस आला. पण सक्सेसफुल किल्ला आम्ही पूर्ण केला पाऊस यायच्या आधी. आणि आता पाऊस पण आलेला आहे. गाईज पूर्ण किल्ला पूर्ण केला. इकडून उतरायला जागाच नाही. गाईज आम्ही अर्ध भिजून आलो पावसात. बाहेर बघा, आम्ही खाली उतरलो आणि पाऊस चालू झाला. मिशन सक्सेसफुल. गाईज फायनली आमचा किल्ला पूर्ण झालेला आहे बघून तिसऱ्यांदा एक्सप्लोर करून. तर आम्ही आता चाललोय घरी. फायनली पूर्ण भिजून पाण्यात पूर्ण भिजून चाललं तर घरी. सो भेटे आता. हां, आज शनिवार आहे. आमच्यासोबत एक स्कॅम झाला. आम्ही भूषणगड फिरून आलो आणि तिथेच पाऊस चालू झाला आणि थोडा पुढे आलो आणि तिथे पण होता. आणि ही कमान दिसते ना, त्या कमानीच्या ह्या साईडला म्हणजे इकडे पाऊस आहे आणि या कमानीच्या मागे पाऊसच नाही. म्हणून आम्ही आता स्पेशली या पावसात भिजण्यासाठी थांबलोय. इकडे पाऊस आहे ना, त्या हा बघा, हे ढग काळे दिसत आहेत ना, इकडे पाऊस चालू आहे आणि त्या कमानीच्या मागे पाऊस. पाऊस आला खरंच. चला, इकडे पण आला. आता भिजणार आहे. आला आता माझा फोन. भिज ना, इकडे पण आलाय. कमानीच्या इकडे काय झाला पाऊस. चला बाय बाय. स्कॅम डन. आता एक बेस्ट टास्क दिलाय. जर हिने त्या बॉटल टोपन काढलं तर हिला वडापाव फ्री. दाखवतो पण दाखव. हां, बिल मी भरणार आहे. चला, टोपन काढलं तरच बिल, नाही तर नाही. त्याने तर काढले. टोपन निघलं तरच बिल भरणार, नाही तर तू भरायचं आमचं. आता हा बिल भरणार आहे. एक विसरलोच मी. नाही चालू आता. अजून एक ट्विस्ट आहे की जर मी बिल भरलं तर मी कार नाही जाणार, तुम्ही चालत या. हां, जावं चालत आधी. याचं तोंड बघा काय. नाही, मी बिल भरतो, तुम्ही चालत. याचं तोंड बघा. बॉटलचं टोपन निघल्यावर तोंड बघा. तुम्ही जावा आता घरी चालत. आधी पे. हां ठीक आहे, आम्ही जातो. तू पे कर. आम्ही पे करून निवांत भांडी धुवून येणार आहे. अरे सध्या भांडी धुवायची वेळ आली. आपल्याकडे बिल भरायला पैसे नाही. जाकडे आणि टोपन भरायला जा. आता माझ्याकडे पैसे नाही. भांडी धुवून निवांत आहे. तुम्ही जावा बरं. चला जावा.
गाडीच्या सांग कुठे गाडीच्या गप जायचं गप घरी बाजारात जातो बाजार फिरून या गाडीच्या दे तू जावा आम्ही बाजारात तुला नंतर संध्याकाळी काही आलो चालत टुरिस्ट आपला काय तुम्ही चालत जाणार मी अरे चिखलाची पाय घ्यायची ना गाडीत म्हणून बसून स्वच्छ नाही तर खाली गेली चिखल मी चपला ते पण ठेवणार आहे मग हे फोन दे आज आम्हाला आता इतका लेट झालाय की आमच्या घरून फोनवर फोन घेत चाललंय. आणि पुढं गाडी काढायची कुठे तर काहीच फायनली आम्ही आता घरी आलोय आणि आम्ही आता जाऊन आराम करणार नाही आहे कारण की मला आहे काम. बघितलं एवढीशी पोरगी बिचारी काम करते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय चॅनल. आणि एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे? आता का मला मध्ये हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा व्लॉग आपला दुपारपासून चालू होतोय कारण की आज आहे भूषणगडावरती राज्याभिषेक आणि जो की सकाळी होता आणि आम्हाला माहिती नव्हतं आणि माहिती होतं जरा नीट कर शूट शिव्या माझ्याऐवजी तूच चालू कर ब्लॉग. हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे? अरे गप ना यार, सिरियसली गप बस. सो हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे? तर आजचा ब्लॉग मस्त आहे आम्ही मस्त आहे तर मजेत आहे आम्ही आजचा ब्लॉग आम्ही मजेत आहे आम्ही टेन्शन मध्ये नाही. तुला आठवते तू लग्नात पण आज शर्ट घातला? अरे आमच्याकडे एकच शर्ट आहे. तर गाईज आजचा ब्लॉग आपला दुपारपासून चालू होतोय. तू का हसते? मी हसते तर गाईज आजचा ब्लॉग आपला दुपारपासून चालू होतोय कारण की आज आहे भूषणगडावरती राज्याभिषेक होता आणि झालाय सुद्धा. झाला. आणि आम्हाला माहिती होतं पण काही कारणांमुळे आम्हाला जायला कुठलं कारण? नाही भेटलं तर त्याच्यासाठी आम्ही आता चाललोय. पहिलं कारण सांग. कारण होतं कारण की आम्ही लेट झोपलो होतो. आम्ही लेट उठलोय आणि किती वाजता दुसरी 6 वाजता. आणि दुसरं रिझन काय आम्ही काल गेलेलो फिरायला गेलेलो मी जावलीला. तू रे खोटाळला, तूच गेलेलास. गाडी तुम्ही चालवता तर मला हात दुखते मामा. तर आम्ही काल जावलीला गेलेलो आणि त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी लेट आलो आणि ना काही लोकांचे डोळे दुखत होते म्हणून ते झोपले होते तर त्याच्यासाठी आम्ही केलो नाही सकाळी. तर आम्ही आता जाणार आहोत. तर आम्ही आता चाललोय. सो मी पटकन रेडी होते आणि तुम्हाला ह्या माणसाचा शर्ट एकाच कलरचा दिसेल कारण की त्याच्याकडे एकच शर्ट 4 दिवस घातलेला असतो. सो आपण पटकन तयार होऊयात. हे नीट खमाल सांगतो.